नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ अंजनी कुमार मिश्रा। महाराष्ट्र के पर्ली में आज धनंजय मुंडे के समर्थन में बंद रखा गया है। इतना ही नहीं, पर्ली में आरोपी वाल्मीकि कराड के समर्थन में कराड की मां और उनके ढेरों समर्थक कल से आंदोलन भी कर रहे हैं। कराड की मां कल पर्ली पुलिस थाने के परिसर में सुबह से देर रात तक आंदोलन करती नजर आई। इस मामले पर संजय राउत ने बयान देते हुए कहा है कि मामले की एक और जांच चल रही है। मामला कोर्ट में अभी न्याय प्रविष्ट है। ऐसे में पर्ली में जिस तरह से आंदोलन हो रहा है उससे राज्य में कानून व्यवस्था के क्या हाल है वो साफ पता चलता है। राउत ने आगे ये भी कहा कि सरकार इस तरह के आंदोलन से किसे सह देने का काम कर रही है, ये सब जानते हैं। हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे। वाल्मिक कराडला मकोका लावणं आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरणं हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। प्रधानमंत्री मुंबईत असताना महाराष्ट्राच्या एका भागामध्ये अशा प्रकारे हिंसाचार मणिपूर प्रमाणे होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्री पद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे। एखाद्या गुन्हेगाराला त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होत असताना भारतीय जनता पक्षाचे समर्थक म्हणून घेणारे लोक रस्त्यावर उतरतात, हिंसाचार करतात, परळी बंद ठेवतात, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात। हा काय प्रकार आहे? आम्ही एखादं आंदोलन केलं तर आम्हाला परवानगी मिळणार नाही विरोधी पक्षाला, किंवा आमच्या लोकांना तुरुंगात टाकतील। मग इथे तुम्ही का शेपूट घालताय? माझा प्रश्न असा आहे आता सगळ्यांनाच की कारवाई झालेली आहे, प्रकरण न्याय प्रविष्ट आहे। आता आपण सगळ्यांनी शांतता पाळली पाहिजे। कोणती एनसीपी हो, पण जोपर्यंत तुम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत तुमचा या कृतीला काही अर्थ नाही। लोकांचा आक्षेप जो आहे तो आकाच्या आकाला आहे ना, त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करायची हिंमत दाखवताय का? तरच संतोष देशमुख यांचा तपास हा निष्पक्षपाती होईल। ज्यांच्यावरती शिंतोडे उडाले ती व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळात आहे, एनसीपीच्या सरकारमध्ये आहे, त्यांच्या गटामध्ये आहे, सरकारमध्ये आहे, आणि तुम्ही चारित्र्यवान व्यक्तींच्या संदर्भात चर्चा करताय। चारित्र्यवान कोणाला म्हणावं हे आता आम्हाला वर जाऊन धर्मराजाला विचारावं लागेल की चारित्र्याची नक्की व्याख्या आहे। आम्हाला परत भगवद्गीता शोधावी लागेल। त्यात श्रीकृष्णाने काही चारित्र्यावरती काय प्रवचन दिलंय का अर्जुनाच्या रथावर स्वार होऊन? आता मोठा प्रश्न आहे ना, कारण चारित्र्यवान लोक बीडमध्ये घेणार आहेत अजित पवार, मग सुरुवात कोणापासून करणार आहेत? हा याचं उत्तर द्या।